आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन। युग युग गीत तयांचे गावे, प्रभु गुण गात मना सुख वावे। माते, माते मी आहे भरत। भरता, तू आलास पुत्रा। मी तुझीच वाट बघत होते। इथे माझं बोलणं कोणीच नाही ऐकत। मला माझ्या रामाजवळ कोणी घेऊन जात नाही। आता तू राजा झालास ना। मी प्रार्थना करते, आपल्या सेनेला आज्ञा दे। तिथे रामाला सोडून आलास, त्याच वनात त्याच्या मातेला पण सोडून या। माते, माते, जर तुम्ही सुद्धा रामाजवळ वनात गेलात तर मग हा भरत कोणाच्या मांडीवर डोकं ठेवून रडेल? भरत, माते, काय फक्त रामच तुमचा पुत्र आहे? नाही भरत, भरत नाही। मी तर तुमच्याकडे अशासाठी आलो होतो की तुम्ही आपल्या मायेचा हात माझ्या डोक्यावर ठेवा, माझ्या जखमी आत्म्याला आपल्या पदराखाली शरण द्याल। परंतु माझ्या नशिबी मातेचं प्रेम कुठे? नाही भरत, नाही। माझ्या पापाची हीच शिक्षा आहे। माते, मी एकच पाप केलंय की मी कैकेयीच्या पोटी जन्म घेतला, पण त्याचा दोष त्या विधात्याकडे आहे, माझ्याकडे नाही। विधात्याने या जगात कैकेयी सारख्या क्रूर स्त्रीला जन्मालाच का घातलं? आणि जन्माला घालायचंच होतं तर तिला वांज का नाही बनवलं, ज्यामुळे माझ्यासारखा कलंकित पुत्र जन्मालाच आला नसता? नाही भरत, नाही। माते, रामदादा वनात जाण्याच्या दुःखापेक्षा अधिक दुःख मला या गोष्टीचं होतंय की आज तुम्हालाही माझ्याबद्दल शंका यायला लागली आहे। मी तुम्हाला कसा विश्वास देऊ मातेश्वरी? मी ईश्वराची शपथ घेऊन सांगतो की जे झालं त्यामध्ये माझा कणभरही हात असेल तर माझं सर्व ज्ञान, गुरूंनी दिलेली सर्व विद्या या क्षणी नाहीशी होऊन जाऊ दे आणि जगातल्या सर्व पापींच्या सर्व पापांची शिक्षा केवळ मला मिळू दे। भरत, माते, तुम्ही तर वात्सल्याची मूर्ती आहात। मला पूर्ण विश्वास आहे की माझे रामदास संदेह करू शकतील, पण तुम्ही माझ्यावर कधीही संदेह करणार नाही। माते, लहानपणापासून मला तुमच्याकडे जास्त प्रेम मिळालं आणि आज जर त्याच मातेच्या हृदयात माझ्यासाठी स्थान नसेल तर अशा जगण्यापेक्षा मला मृत्यू येणं जास्त चांगलं आहे। नाही भरत, नाही। असं बोलून तू मला आणखी दुःख नको देऊस। एक पुत्र तर वनात निघून गेला आणि दुसराही जर धीर सोडून मरण्याबद्दल बोलू लागला, बिचारी आई कोणाकडे
मदत मागेल. तुझ्या येण्याने मला वाटलं की माझ्याकडे माझा रामच आला. माझ्या बोलण्याचा असा अर्थ कधीच नव्हता माझ्या बाळा की मी तुझ्यावर संशय घे. पण मातेचं मन नेहमीच दुःखी पुत्राकडे ओढ घेत. एक पुत्र तर पित्याच्या आज्ञेप्रमाणे राज्य सांभाळ, पण मातेचे हृदय दुःखी पुत्रासाठीच तुटेल ना. आणि म्हणूनच मी तुझ्या येण्याची वाट बघत होते. माझा राम तर वनात मला त्याच्या बरोबर नाही घेऊन गेला, पण तू तरी माझी आज्ञा अवश्य मानशील आणि मला वनात पाठवशील. मला वनात पाठवशील ना माझ्या बाळा, मला वनात पाठवशील ना. मी तुम्हाला वनात नाही पाठवणार माते, पण वनात गेलेल्याला तुमच्या दाराशी नक्की परत आणीन मी. अशी स्वप्न मला नको दाखवूस माझ्या बाळा, नको दाखवूस. हे स्वप्न खरं करून दाखवणं हे माझं कर्तव्य आहे. माते, मी विचारतो, तुम्ही त्यांना जाण्याची आज्ञा कशी दिली? आपल्या अधिकारानं त्यांना थांबवलं का नाही? कशी थांबवणार? तो तर मोठ्या ज्ञानी माणसासारखा मला स्त्री धर्माचा उपदेश करून आपल्या पित्याच्या आज्ञेचं पालन करायला निघून गेला. एक कणभरे दुःख किंवा विषाद नव्हता मना. आपली वस्त्र, दागदागिने, हा राजमहाल, साम्राज्य सगळं असं सोडलं जसं कोणी आपली जुनी वस्त्र सोडून देतात. सीता आपल्या पतिव्रता धर्माचं पालन करण्यासाठी त्याच्या बरोबर निघून गेली. लक्ष्मणाला रामाने खूप थांबवलं, पण तो थांबला नाही. सगळे गेले, सगळ्यांनी आपल्या धर्माचं पालन केलं आणि माझं कठोर हृदय बघ, दोन पुत्र गेले, सून गेली, पण त्यांना एकत्र जाताना पाहून सुद्धा माझे प्राण त्यांच्या बरोबर का नाही गेले? पुत्र प्रेमाच्या धर्माचं पालन तर महाराजांनी केलं. महाराजांनी जोपर्यंत जगले त्याच्या बरोबर जगले. तो गेला तर त्यांनी आपल्या प्राणांचा त्याग केला, आपल्या प्राणांचा त्याग केला. माते, मला असे महान पिता मिळाले, असा भाऊ मिळाला, मग तुझ्यासारख्या मातेच्या पोटी जन्म का नाही मिळाला? कैकेयी पुत्र होण्याचा कलंक मला का लागला? जर आज तू माझी जननी असतीस तर असा कलंक मला कधीच लागला नसता. जन्म मृत्यू आपल्या इच्छेनुसार नसतात पुत्र, हे तर पहिल्यापासूनच निश्चित असतं. ह्यालाच भाग्य म्हणतात. याच भाग्याच्या हातातल्या बाहुल्या बनून आपण नाचत असतो. कैकेयीने जे काही केलं ते आपल्या नशिबाने करवलं, त्यात त्या बिचारीचा काहीही दोष नाही. माते, तुमच्यासारखी उदारता या जगात कुठे मिळेल? परंतु सगळं जग तर मलाच या अनर्थाचं मूळ कारण म्हणेल ना. म्हणेल की भरताने राजा होण्यासाठी कसं षड्यंत्र रचलंय. नाही नाही, एक वेळ चंद्र आग ओकू शकेल, अमृत विष होऊ शकेल, पण माझा भरत रामाच्या विरुद्ध नाही जाऊ शकत. ह्याची साक्ष मी जगाला देईन. सूर्याला कोणाच्याच साक्षीची गरज नसते महाराणी कौसल्या. त्याचा प्रकाशच त्याचं प्रमाण आहे. तशाच प्रकारे भरत, तू धर्माचा अवतार आहेस. जसा सूर्यात कधीही अंधकार होऊ शकत नाही, तुझं कर्म कधीही धर्माविरुद्ध असूच शकत नाही. तू जे करशील तेच धर्माचं प्रमाण आहे. गुरुदेव, गुरुदेव,
तुम्ही माझं रक्षण करा गुरुदेव. गुरुदेव, तुम्ही माझं रक्षण करा गुरुदेव. गुरुदेव, या विषम स्थितीत अधर्म आणि अपयशापासून केवळ तुम्हीच मला वाचवू शकता. यावेळी पिताश्रींच्या मृत्यूमुळे आणि भावाच्या वियोगाच्या दुःखामुळे माझी मती गुंग झाली आहे. म्हणून तुम्ही मला मार्गदर्शन करा गुरुदेव. कुमार, तुझ्या आगमनाची सूचना मिळाल्यावर आम्ही तुला हेच सांगायला आलोय की ही वेळ दुःख करण्याची नाहीये. तुझ्या महान पिताश्रींचा जीवात्मा यावेळी वाट पाहत असेल की माझा पुत्र येईल आणि माझा अंतिम संस्कार करून मला या मृत शरीराच्या बंधनातून मुक्त करेल. तुझ्यासाठी त्यांचं शरीर तैल नौकेमध्ये सुरक्षित ठेवलं आहे. तुला धैर्यवान पुरुषासारखा त्यांचा अंतिम संस्कार करायला हवा. चल वत्सा, आपल्या पिताश्रींचं अंतिम दर्शन घे आणि त्यांना नमस्कार कर. अंत्यविधीची व्यवस्था कर. चल. दशरथ महाराजांचा दशरथ महाराजांचा दशरथ महाराजांचा दशरथ महाराजांचा दशरथ महाराजांचा दशरथ महाराजांचा जय जयकार नसे पदाचा, जय जयकार नसे देहाचा. देहानी जे सत्कर्म केले, जय जयकार त्या सत्कर्माचा. जैसे समर जिंको योद्धा आपुल्या भूमी परत फिरे, तैसे विजयी राजावरती प्रजा पुष्प वर्षाव करे. तैसे विजयी राजावरती प्रजा पुष्प वर्षाव करे. बालपणी पिता मुलाला खांद्यावर घेऊन लाड करे. खांदा देऊनी त्याच पित्याला कर्तव्याचे कर्म करे. खांदा देऊनी त्याच पित्याला कर्तव्याचे कर्म करे. भान ठेविसी पिता मुलाच्या, जीवनी कसला डाग नसे. देहावरती त्याच पित्याच्या पुत्रा करवी डाग असे.
मातीची ही काया जेव्हा समशाना जळण्यासी येते हो, राजा अथवा रंक असे तो दशा एकसी होते हो, राजा अथवा रंक असे तो दशा एकसी होते हो. जाणाऱ्याची जगणाऱ्याला जाण सारखी आठवे हो, जवळीक ज्याची निकट तयाला भरती नयनी आसवे हो, जवळीक ज्याची निकट तयाला भरती नयनी आसवे हो. भरत, या अस्थींचा मोह कसला? हे तुझे पिता नाही. ते महात्मा तर यावेळी आपल्या कर्मानुसार परलोकात बसले असतील. जीवात्म्याला 5 तत्वांनी बनलेलं हे शरीर अशा करता दिलं जातं की त्यांनी आपल्या जीवनात याच्या माध्यमातून आपल्या कर्तव्याचं आणि धर्माचं पालन करावं. माणसाच्या जाण्यामुळे या पार्थिव शरीराची 5ही तत्व अग्नी, वायू, आकाश, जल आणि धरती मातेला परत दिली जातात. म्हणूनच या अस्थी शरयूच्या पवित्र पाण्याला वाहून टाक. सगळ्यांसाठी हेच विधान आहे कुमार. आज जे तू आपल्या पित्यासाठी करतोयस, एक दिवस तुझा पुत्र तुझ्यासाठीही हेच करेल. मोहाचा त्याग कर. तुझ्या पुढले कर्तव्य तुझी वाट पाहत आहे. कुमार भरत, आता तू हे शरयू नदीला अर्पण करून टाक. नदीच्या वाहत्या प्रवाह संगे जे सोडले ते वाहून जाई. पुरे रेतीचे कण जणू सत्कर्म जगती राही.
गुरुदेव, आपल्या आज्ञेनुसार आम्ही राज्यसभेत उपस्थित झालो आहोत. सांगा, आमच्यासाठी काय आज्ञा आहे? वत्सा भरत, तुझे पिता धर्माचं आचरण करताना आपल्या वचनाचं पालन करून या धनधान्यांनी समृद्ध असलेलं राज्य तुला देऊन स्वतः स्वर्गवासी झाले. तुझे ज्येष्ठ बंधू श्री रामचंद्र एका महात्म्यासारखे आपल्या पित्याचे वचन पूर्ण करण्याकरता वनात गेले आहेत. तुझे पिता आणि ज्येष्ठ बंधू दोघांनीही हे अकंटक राज्य तुला प्रदान केलं आहे. आता तुझं हे कर्तव्य आहे की सूर्यवंशीयांचं हे राजसिंहासन तू ग्रहण कर आणि आपल्या प्रजेचं रक्षण कर. ही तुमची आज्ञा आहे गुरुदेव? यावेळी हेच तुझं कर्तव्य आहे भरत. मंत्रिमंडळाचा काय सल्ला आहे? जे राज्य राजाशिवाय असेल तो प्रदेश आणि त्या राज्याची प्रजा दोन्ही सुरक्षित राहत नाहीत. शत्रू अशा वेळेचा फायदा घेऊन त्या प्रदेशावर आक्रमण करून त्याच्यावर कब्जा करू शकतो. म्हणून रघुवंशांचं साम्राज्य सांभाळण्यासाठी यावेळी फक्त तुम्हीच असे जे युवराज होण्याच्या योग्य आहात. जरी तुम्ही ज्येष्ठ नसलात तरी ज्येष्ठ भावाच्या अनुपस्थितीमुळे आणि पित्याच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी हे राज्य तुम्ही सांभाळणं न्यायाला धरू नये. मंगल भाव मनात जपोनी दशरथ राज आनंदे मनोमानी. सीताराम चरित अति पावन मधुर सरस रस किति मन भावन.